मेट्रो प्रवासासाठी सर्वात सुकर अशी जी व्यवस्था आहे ती म्हणजे मेट्रोची. कुठल्याही प्रकारचे वाहतूक कोंडीला सामोरं न जाता आपण थेट प्रवास करू शकतो विना अडथळा. अशा ज्या मेट्रो संदर्भात आज आपण भिवंडीतील धामणकर नाका ते कापूरबावडी हे जे मेट्रोचे काम होणार आहे, ज्याला ऑरेंज लाईन म्हटलं ते मेट्रो 5, त्या संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत. तुम्हाला समोर जे दिसत आहे ते भिवंडीतील धामणकर नाका मेट्रो स्टेशन. या धामणकर नाका मेट्रो स्टेशनची कामे बहुतांश पूर्ण झालेली आहेत. डिसेंबर 2026 पर्यंत कदाचित ट्रायल होऊ शकते. सदर मार्ग मेट्रो 5 अंतर्गत येतो, जो ठाण्यातील कापूरबावडी ते कल्याणपर्यंतचा मार्ग आहे. परंतु गेले 5-6 वर्षाचा जो या कामाचा अनुभव तसे पाहता आतापर्यंत फक्त ठाणे कापूरबावडी ते भिवंडीतील धामणकर नाका ही एकमेव 12 ते 13 किलोमीटरची लाईन सध्या तयार आहे. आणि इथून पुढे जे एक्सटेन्शन आहे धामणकर नाका ते कल्याण, त्याच्या संदर्भात नेहमी संभ्रमावस्था राहायची. अंडरग्राऊंड जाणार, 400 पिलर्स मार्फत जाणार. आणि फायनली काही दिवसांपूर्वी असे ठरवण्यात आले की धामणकर नाका ते टेमघर पाडा काहीतरी अंडरग्राऊंड राहील. त्यात उडून पुढे जे बायपास आहे कल्याण भिवंडी बायपास, मुंबई नाशिक महामार्ग, तिथून कदाचित दुर्गाडीपर्यंत डबल डेकर बनवला जाईल असं एक काही दिवसांपूर्वी बातमी आलेली. कामाला जरा अजून सुरुवात झालेली नाही त्याबाबत. तदनंतर हा मार्गिका जी 5 आहे त्याला एक्सटेन्शन म्हणून मेट्रो 5A देखील तयार होणार आहे, जी कल्याण दुर्गाडी येथून पुढे उल्हासनगरपर्यंत जाणार आहे वाया खडकपाडा. म्हणजे तुम्हाला जर उल्हासनगरहून ठाण्याला यायचं असेल तर खूप उत्तम पर्याय राहील 5A. रूटने तुम्ही प्रवास करत दुर्गाडीहून भिवंडी धामणकर नाका करत तुम्ही कापूरबावडीला पोहोचू शकता ठाणे येथे. आणि तिथून पुन्हा मार्गिका 4 ग्रीन लाईन ठाणे ते वडाळा. कापूरबावडी हे मेट्रो जंक्शन राहणार आहे, ज्या ठिकाणाहून तुम्ही मेट्रो बदलून वडाळापर्यंत जाऊ शकता, कासार वडवलीपर्यंत जाऊ शकता. त्याची देखील कामे खूप जलद गतीने सुरू आहेत. एकंदरीत विचार करता उल्हासनगर ते वडाळा तुम्ही थेट मेट्रोने प्रवास करू शकता. या सर्व पुढील बाबीत सद्यस्थिती जी आहे ती धामणकर नाका मेट्रो स्टेशन ते ठाणे कापूरबावडी मेट्रो स्टेशन पर्यंत सर्व तयार आहे. आणि दुसरे मेट्रो स्टेशन अंजोरपादा मेट्रो स्टेशन, सर्वाधिक गर्दी ज्या मेट्रो स्टेशनला राहणार आहे ती ह्या ठिकाणी राहणार आहे. कारण आत्ताच्या घडीला इथेच बाजूला भिवंडी रोड रेल्वे स्टेशन आहे, जी दिवा वसई लाईन आहे. त्या लाईनीवर सर्वाधिक गर्दी ज्या स्टेशनवर असते ते स्टेशन म्हणजे भिवंडी रोड रेल्वे स्टेशन. आणि एकदा का मेट्रो झाली तर कदाचित त्यावरचा ताण कमी होऊ शकतो, कारण प्रवाशांना खूप सुंदर असा पर्याय मिळू शकतो ठाण्याला जाण्याकरता. आत्ताच्या घडीला भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर कोपरवरून पुन्हा ट्रेन असा प्रवास करावा लागतो. त्यामुळे सर्वाधिक गर्दीचे जर रेल्वे मेट्रो स्टेशन कुठले राहील तर ते कदाचित अंजोरपाटा हे मेट्रो स्टेशन राहणार आहे.
आणि अंजूर फाटा हे एकमेव जंक्शन ज्या ठिकाणाहून तुम्ही वसई विरार मार्गे येऊ शकता आणि ते मुंबई नाशिक महामार्गाने मानकोले मार्फत पुन्हा या रस्त्यावर जोडले जातात. अनेक मार्ग एकत्र येतात असा अंजूर फाटा जंक्शन. दिवा वसई रेल्वे लाईन तसेच WDFC अंतर्गत टाकण्यात आलेली जी नवीन 2 मार्गिका आहे ज्यावरनं फक्त माल वाहतूक होऊ शकते त्याच्याकरता जे बांधण्यात आलेले ट्रॅक आहेत दुहेरी ते तुम्ही पाहू शकता समोर. चालती गाड्या वरती ट्रेन आणि त्याच्यावरती मेट्रो खूप सुंदर असा इथे संगम झालेला आहे. दोन ही जुनी लाईन आणि मागे जी गेली ती नवीन 2 मार्गिका टाकलेल्या आहेत त्याच्या लाईन. आणि इथून पुढे थेट कापूरबावडीला हे मेट्रो लाईन जाते आणि रस्त्याने जायचे म्हटल्यास या ठिकाणाहून डाव्या हाताला वळण घेतल्यास आपण मानकोली मुंबई नाशिक बायपासला पोहोचू शकतो. असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे. तसेच चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नये आणि हाईप करावे ज्यामुळे पॉईंट्स वाढून व्हिडिओ यूट्यूब जास्तीत जास्त रिकमेंड करतो. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटचं. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.